नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्यापैकी बरेच शेतकरी 10-26-26 खत वापरतात. पण नेमकं हे खत कोणत्या स्टेजला वापरायचं, किती प्रमाणात द्यायचं आणि कोणत्या पिकाला जास्त फायदा होतो, ही माहिती पूर्णपणे माहीत नसल्यामुळे खत टाकून सुद्धा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10-26-26 खताची योग्य वेळ, योग्य डोस, योग्य पिके आणि पूर्ण फायदे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी योग्य प्रमाण आणि महत्त्वाच्या चुकासुद्धा सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, 10-26-26 म्हणजे एक संतुलित NPK खत आहे. यामध्ये असतात नत्र म्हणजे नायट्रोजन 10%, स्फुरद म्हणजे फॉस्फरस 26%, पालाश म्हणजे पोटॅश 26%. म्हणजेच हे खत मुळांची वाढ, फुलधारणा आणि उत्पादन वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. मोड ऑफ ॲक्शन म्हणजे खत कसे काम करते, तर 10-26-26 मधील नत्र अमोनिकल स्वरूपात असते. म्हणून हे खत पिकांना हळूहळू उपलब्ध होते. त्यामुळे पिकांची वाढ संतुलित होते, झाडे नाजूक राहत नाहीत, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नत्रामुळे पिकांची हिरवळ वाढते, प्रकाश संश्लेषण सुधारते, झाडांची वाढ मजबूत होते. स्फुरदामुळे मुळांची वाढ जलद होते, पांढऱ्या मुळ्या वाढतात, फुटवे वाढतात, फुलधारणा सुधारते. पालाशामुळे झाडे मजबूत बनतात, फळांची गुणवत्ता सुधारते, साखरेचे प्रमाण वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेतकरी मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचारतात. 10-26-26 खत कोणत्या स्टेजला दिलं तर सर्वात जास्त फायदा होतो? वाढीच्या अवस्थेत द्यायचं का फुलधारणेला? आणि हार्वेस्टिंग जवळ दिलं तर फायदा होतो का नाही? याचं अचूक उत्तर आता आपण पुढे पाहणार आहोत. 10-26-26 खत कोणत्या स्टेजला वापरावे? 1. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाल्यास. जर पिकाची वाढ खूप जास्त वेगाने होत असेल तर 10-26-26 खत वापरल्याने वाढ नियंत्रित होते. 2. फ्लावरिंग स्टेज म्हणजे फुलधारणा अवस्था. ही सर्वात योग्य स्टेज आहे. यामुळे कळी संख्या वाढते, फुलधारणा सुधारते, फळांची साईज वाढते. सर्वात महत्त्वाचे, हार्वेस्टिंग स्टेजला वापरू नका. या स्टेजला वापर केल्यास फायदा मिळत नाही. 10-26-26 सोबत कोणते कॉम्बिनेशन टाळावे? खूप महत्त्वाची माहिती. 10-26-26 सोबत नायट्रेट स्वरूपातील खते, सल्फरयुक्त खते एकत्र वापरू नयेत. पण किलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स, इतर NPK खते सोबत वापरू शकता. एक महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचारतात. 10-26-26 खत बेसल डोसमध्ये द्यायचं का टॉप ड्रेसिंगमध्ये द्यायचं? तर याचं सोपं उत्तर आहे, हे खत दोन्ही पद्धतीने देता येतं, पण योग्य स्टेज निवडणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला जर आपण बेसल डोसमध्ये म्हणजे पेरणी किंवा लागवडीच्या वेळी दिलं तर याचा जास्त फायदा होतो जेव्हा मुळांची वाढ वाढवायची असेल, रोप सुरुवातीपासून मजबूत करायचं असेल किंवा जमिनीत स्फुरद कमी असेल. विशेषतः वेलवर्गीय पिके, भाजीपाला पिके, ऊस, केळी आणि फळबाग पिकांमध्ये बेसल डोसमध्ये दिल्यास खूप चांगला फायदा दिसतो. कारण 10-26-26 मध्ये स्फुरद 26% असतं, जे मुळांचा चांगल्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. आता जर आपण टॉप ड्रेसिंगमध्ये दिलं म्हणजे पिकाची वाढ सुरू असताना दिलं तर याचा फायदा होतो जेव्हा पिकाची वाढ जास्त वेगाने होत असेल, फुलधारणा सुरू होत असेल, झाडाला मजबूती द्यायची असेल किंवा फुटवे वाढवायचे असतील. या स्टेजला 10-26-26 दिल्यास पिकाची वाढ संतुलित आणि मजबूत होते. 10-26-26 खत सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे, जसं की ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब, काकडी, कारले, दोडका, लिंबूवर्गीय पिके, सर्व भाजीपाला पिके. 10-26-26 खताचे फायदे काय होतात? या खतामुळे उत्पादन वाढते, फळांची गुणवत्ता सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, मुळांची वाढ चांगली होते, फुटवे वाढतात, ऊसामध्ये साखर वाढते, बटाट्यामध्ये स्टार्च वाढतो. परिणाम किती दिवसात दिसतो? 10-26-26 खताचा परिणाम साधारण 8 ते 10 दिवसात दिसायला सुरुवात होते. डोस किती द्यावा? एकरी 50 किलो ते 100 किलो पिकाच्या वाढीनुसार वापरावे. किंमत किती आहे? 10-26-26 खताची किंमत ब्रँडनुसार बदलते. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही शेतकरी बांधवांच्या सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही खत किंवा औषध वापरण्यापूर्वी आपल्या परिसरातील कृषी अधिकारी, तज्ज्ञ किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा. जमीन, पिकाची अवस्था आणि हवामानानुसार खतांचे प्रमाण बदलू शकते. शेतकरी मित्रांनो, जर अशीच वैज्ञानिक आणि उपयुक्त शेतीविषयक माहिती हवी असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, स्मार्ट शेती तंत्रज्ञान चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा
आणि 9-24-24, 19-19-19, 13-00-45 या खतांवरील महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. धन्यवाद.